प्रत्येकाला वाटायला लागलं की हे रामायण आपल्याला नाही पाहिजे, आमच्याकडे पाहिजे. आणि राम हा सगळ्यातल्या रोमारोमामध्ये ठरलेला आहे. राम पुढे नाही असं नाही. आपला प्रहर सुरू होतो, राम प्रहराला सुरुवात होतो. राम एकमेकाला भेटू की आपण राम राम असं म्हणतो. राम हा प्रत्येकामध्ये नाही असा नाही. समजा कीर्तन संपला, तुम्ही गेला कोणी होता कीर्तन कसा आला काय राम नाम राम महाभूत आहेत त्यांना साक्षी ठेवायची आहे. मंडप पाहिजे ना छत आकाशाचे. आता इथं काही कुंकू नाही लावायचं आहे. जे रावणाची सगळे जेवढी योजना केली सगळी योजना फुकट केलेली आहे. रावण आनंदाने आता गेलेला आहे ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव मी सांगत होता ना भाई, कौशल्याच्या पडी जन्माला येणारा मुलगा त्या ठिकाणी रवानगी समुद्रामध्ये पेटीमध्ये घालून ती चिकेनं कदा काढली. तुला वाटतंय मी मारणार आहे, मारणारा आणि काढणारा तो वेगळाच आहे. कोण आहे मध्यमात सांगितलं. तिकडे आदेश रावणाच्या आदेशाप्रमाणे त्या सैनिकांनी कौशल्याचे तिचं अपहरण केलेलं आहे. पेटीमध्ये बांधलेली आहे आणि ती पेटी समुद्रामध्ये फेकून दिलेली आहे. ती वाहत 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 बरोबर त्याच बेटावर आलेली आहे आणि तिथं त्या ठिकाणी ती त्यासाठी आहे. त्या ठिकाणी पेटी आहे, त्या पेटीमध्ये काही भरपूर गर्दी असेल. बघताय तर कोण आतमध्ये आहे त्या ठिकाणी कौशल्या. अरे जिच्याशी माझा विवाह होणार ती त्या ठिकाणी आलेली आहे, तीच आलेली आहे. स्वप्न बघतोय की खरं सत्य तेच कळे ना. तिला काय हरकत नाही, तुला आहे त्या ठिकाणी. आणि त्या नारायण नारायण करायचा म्हणजे जहाज जे त्या जहाजातून आपली वरात केलेली आहे. जहाजातून आता वरात रावणाची येते येते हे रावणाला जेव्हा कळलं जहाजातून येते आहे समुद्रातून. ठीक आहे, रावणानं तो समुद्र आहे सगळा समुद्र हलवला आणि त्याने तुफान निर्माण केलं. तुफान निर्माण केल्याबरोबर ते जहाज हललं, उलट झालं आणि सगळे जे वरात आहे ते सगळे पाण्यामध्ये बुडले, बुडून गेले. फक्त दोघेच बात नाही, दशरथ आणि सुमंत. ते त्याला हाताला झळी मिळाली, त्या झळीला त्या दोघांनी असं पकडलं आणि मोठे वाचले. तयारीमध्ये आहे देवांचा देव इंद्र आणि आपले देवांचे गुरु बृहस्पती एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला होते राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आणि राक्षसांचा राजा वृषपर्वा तो होता. आणि या युद्धामध्ये शुक्राचार्य असल्यामुळे इंद्राला त्या ठिकाणी आता यश मिळणं कठीण होतं. हे देवांचा जो गुरु आहे बृहस्पती ओळखलं आणि सांगितलं देवेंद्रा एक काम कर, तुला जर यश पाहिजे असेल तर तू राजा दशरथला आहे, अयोध्येचा राजा, त्याला मदतीला बोला. पुत्रकामती यज्ञामध्ये गंध होते पण आता देवेंद्र आणि म्हणून तिला बरोबर घेतलेला आहे आणि गेलेला आहे. युद्ध रंगामध्ये आलेला आहे, प्राण मारलेला आहे. तो बरोबर त्याच्या रथाचा आस असं असं होतेला आहे. म्हणजे आज आता बोलण्यावर त्या ठिकाणी तो रथ आता खाली कोसळणार, खाली उडी मारलेली आहे आणि तो आज पकडलेला आहे आणि जो रथ पडणार होता तो सावरलेला आहे. तो सावरल्यामुळे इकडे राजाला व्यवस्थित त्या ठिकाणी बाण मारून त्या ठिकाणी यश समाधान करण्यामध्ये सहाय्य झालेलं आहे. राजा जिंकलेला आहे आणि त्यामुळं तो खुश झालाय दशरथ. आज काही तुझ्यामुळे आज मी जिंकू शकलो, तुझ्यामुळे आज माझे प्राण वाचलेले आहे, माझे प्राण वाचवले आहे, तुझे जिंकून दिले आहे, त्या 2 गोष्टी तू केलेल्या आहे आणि म्हणून तुला मी आत्ता या वेळेला 2 वर देतोय. हा काही ज्यावेळी देवेंद्र त्यांनी म्हटलं
दिवशी एक दत्तवर्णाचा महापुरुष प्रगट झालेला आहे. त्याच्या हातामध्ये सुवर्ण कलश, श्री विष्णूंची आज्ञा घेऊन आलेला तो यज्ञ पुरुष राजा दशरथाला सांगतो आहे, दशरथा हे पायसदा दशरथा पायसदा आणि शेवटी कैकेयीकडे आलेले आहे. कैकेयीने बघितलं, आधी त्या दोघांना दिलंय आणि शेवटी मला त्याच्या दिवशी कौशल्याला तो पहिला पुत्र झालेला आहे. तो राम, दुसऱ्या दिवशी हे दोघेही आणि सुमितेला तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मग आपला लक्ष्मण असे 4 पुत्र देवाला बरोबर राम जन्माच्या वेळेला घर पुन्हा आलेल्या ठिकाणी अशा वेळेला हा सोहळा चाललाय. सूर्योदयाचा सूर्य हा सोहळा पाहण्यासाठी आपलं काम आटकलं, पुढे जायचं विसर